अयो काय चाललंय? हे नाही काय नाही. हे बघ रावल्या, आधीच सांगते माझ्या खोलीत असलं सगळं चालायचं नाही हा? अगं मी आज्याची फक्त गंमत करत होतो बस. फक्त आजाची का माझी बी? नाही 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 नाही, खरंच तुझी नाही, फक्त आज्याची करत होतो. काय बोलू नको, त्या फेडरेशन अध्यक्षाला कळलं ना तर उगाच कालवा करत बसतील. मी फक्त या आज्याच्या साईटलाच कलर टाकणार होतो, शपथ. अगं फक्त आजाचीच गंमत करायची आहे ना? मग मी सांगते ती नीट ऐक. वा शीतल, अगं आजपर्यंत मला असं वाटत होतं की मीच लय ब्रिलियंट आहे, पण अगं तू माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहेस की. अ? 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 पकडलं का रे उंदीर? नाही ना. अरे पण तू तर त्या अशोकला घेऊन गेला होतास की, आणि तो बी कुठं बाहेर पळत गेला काय माहित. हा त्याच काय झालं, उंदीर पकडणारच होतो तोवर तो खिडकीतनं बाहेर पळून गेला. आणि हा म्हणून आशक्या पण बाहेर पळत गेला. अहो तो आशक्या आहे का नाही मामी, उंदीर पकडण्याच्या बाबतीत लय खतरूड आहे. अहो गावातली मांजरं पण त्याला उंदीर पकडायला लावत्यात. असला खुंकार आहे ती. हा बस बस, लय पुढे सांगू नको. रावल्या, अरे तू उंदीर परत तर यायचं नाही ना? आता काय माहित, तुमच्या बचत गटाचं खुरवड्या पापड आवडला असलं तर येईल परत, नाही बी त्याचा काय नियम आहे वय. बया, कुठनं हे उंदीराला काय माहित पाहिजे. आता झोपताना सगळ्यांनी खिडक्या लावून झोपा, नाहीतर परत यायचा उंदीर त्यो. बर चला मी येतो. आज्या चल की. कुठं? जेवण झालंय ना तुझं? झालं की. मग चल की जरा असंच फिरून येऊ बाहेरनं. अरे नाही, कटा आलाय, झोपतो आता. अरे जेवल्यावर ना असं लगेच झोपायचं नसतं, शतपावली करायची असती. मी योगासनात शिकलो ही. हा बास कर तुझी योगासन, माहिती आहे मला. आणि तशी मला उद्या रनिंग करायचीच आहे. उद्या सकाळी ना, मग आता 100 पावलं चाललं म्हणून काय होतंय, काय का नाही मामा? अरे जा की, तसं बी जेवल्या जेवल्या लगेच झोपायचं नसतं. अरे पण जा ये जाऊन. हा चल, मामा म्हणलं तर चल 50 पावलं चाललं मी. चल कर, सगळी जमलंय. हो असंच जेवण झालं, आलो फिरत फिरत. सगळी एकत्र आला. नाही अरे म्हणजे मी तुमच्या तिकडनं आलो आणि गोठा तिकडनं आला, सच्या इकडून आला. आता मी तुमच्या तिकडून येऊन इथं बसलो, गोठा तिकडून आला, मग सच्या इकडून आला. ढापण्या. हो कळलं त्याला. खायच्या ए ते जाऊ द्या, तुझं जेवण झालं ना? वय आत्ताच झालं. पूजा झाली म्हणे आज, आम्हाला बोलवलं नाहीस. अरे नाही, घरगुतीच पूजा होती. पूजा झाली ना, हे महत्वाचं. कसं आहे, एकदा का पूजा झाली म्हणजे नवरा बायकोला ऑफिशियली एकमेकांना वेळ देतात. काय सच्या? तर पूजा मेन असते बघ, पूजा झाल्याशिवाय काहीच मार्गी लागत नाही. काय? संसार मार्गी लागत नाही. चालू ते बाबा तुमचं, मी जातो. हा पोरांनो, मी बी जातो.
नाही नाही तू कुठं तू जायचं नाही तू थांबायची का? का दुस्तीत का विचारतोस बघ गोट्या हा तू लग्नाच्या आधी किती उशीर बसायचा आपल्यात लगीन झाल्यावर तू पलटलास अरे नाही घरी पूजा होती ना त्यामुळे माणसं आली. आजा पूजा घरगुती होती ना रे? हा घरगुतीच होती पण ते जरा आवरावरी करायला लागते. ए, घरातलं सगळं आवरलं की हो काय आवरा बिवरायचं नाही. ऐ थांबून घ्या रे याला थांब. येतात घर तुझं इकडं आणि इकडे कुठं निघालंय? ते इकडच आहे माझं घर. मामांनी काय सांगितलंय काय पोट कमी कर फिटनेस मेंटेनन्स ठेव म्हणून सांगितलं ना म्हणून म्हणलं जरा शतपावली करावी. इकडून जर का माझ्या घराकडे गेलो तर 50 पावलं होत्यात ना आणि इकडून गेलो तुझ्या घराकडनं तर 75 पावलं होत्यात. आणि मग 25 आता काय चालत आलो मग ती जर की 25 झालं की शतपावली. कसला ब्रिलियंट टाइम हो 26. आजा आजा तू ये तू बस इथं. तू कुठं चाललायस? मग काय नवरदेव काय आज पहिली रात्र मग मग तुला नॉलेज नको त्याला? काय नको तुमचं नॉलेज बिल. हे असं कसं कर गोट्या आज पहिली रात्र नॉलेज घे आमच्याकडनं. होय काय वय वय तुझं लग्न झालंय का? अरे लग्न झाले नसलं तरी आपल्याला एक खावाट एक्सपिरियन्स आहे. सच्चा तू सुरू कर. हे काय नको नॉलेज. अरे बस काय की ए दे रे ह्याला नॉलेज. हे तुझं काय मधीच म्हणजे तुझ्यामुळे मला बी ऐकायला मिळेल. माझं बी कधीतरी लग्न होईलच की. आजा आज पहिली रात्र. आज शीतल सोबत पहिल्यांदा मला जास्त वेळ घालवता येणार. शीतले माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे आज मला तुला सांगायचं.